मध्ये माननीय सूर्यवंशी साहेबांच्या हे गणपती झाल्यानंतर एकही अनधिकृत बांधकामाची साईट शिल्लक राहणार नाही याचा बंदोबस्त त्यांनी करायचं ठरवल्याने माझा त्याला पाठिंबा आहे. कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील आणि जे आता धोकादायक इमारतीमध्ये आहेत त्या लोकांचं स्थलांतर करून त्यांना वित्त म्हणजे फायनान्स करण्याची सुद्धा काही बँकांना हडको वगैरे ॲप लोकांना सांगून ते कर्ज पण करतो. हे 5-7 दिवसाचे गणपती गेल्यानंतर या महानगरपालिकेचा जो वारू सुटेल दुष्ट विचाराच्या दुष्ट कृत्याच्या विरुद्ध हे थांबणार नाही. पण तुम्ही विचारला म्हणून आता आज मी आलोय हा कलेक्शन उपकार करायला नाही आलो, हे कर्तव्य भावनेतून आलो आणि कर्तव्य भावना आम्ही पुढे चालूच ठेवणार आहोत. सर महापालिका हे बघा जुन्या कालखंडात चुकीच्या गोष्टी घडू दिल्यामुळे ही आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे मृत झाले त्या अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी राहिले शेवटी परिस्थिती माणसाला आले असलेल्या स्थितीमध्ये जीवन जगायला लावते. एकूणच जी मृत झालेली 16 लोक जखमी मृत झालेल्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी असे आपण मनाची इच्छा व्यक्त करतोच, परंतु जे जखमी आहेत ते पण लवकरात लवकर बरे होतील. मृत घटकांच्या नातेवाईकांना माननीय मुख्यमंत्र्यांनी 5 लाखाची मदत जाहीर केलेली आहे. मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी काल माझी बोलणी झाली. आता माननीय आयुक्त महोदय सूर्यवंशी साहेब आणि त्यांची सर्व टीम आणि जिल्हाधिकारी जाखड मॅडम यांची टीम यांचा जो अहवाल जाईल मदत पुनर्वसन विभागाला त्या ठिकाणी सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. वसई विरारची अनधिकृत बांधकाम जरा एक बाब असे की आता सुद्धा 141 सदर इमारती ज्या धोकादायक आहेत त्याच्यामध्ये सुमारे 1000 फ्लॅट आहेत. सूर्यवंशी साहेबांशी माझी बोलणी झाल्यानंतर इथेच जवळपास म्हाडाच्या इमारती तयार आहेत आणि फ्लॅट रिकामे आहेत, तर ते कोणाला दिले नाही त्याची खातरजमा करून मंगळवारच्या कॅबिनेटच्या विषयानंतर आयत्यावेळच्या विषयामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांचं एकूण ध्यान या गोष्टीकडे आकर्षित करेन किंवा एकूणच पालघर जिल्ह्यामध्ये असलेला वसई विरार परिसर यामध्येच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालेली आहे. सर काल पण तिकडे जरा तुम्ही मला बोलू द्या जरा. आणि त्याच्या सगळ्या आता भविष्य काळामध्ये माननीय सूर्यवंशी साहेबांच्या हे गणपती झाल्यानंतर एकही अनधिकृत बांधकामाची साईट शिल्लक राहणार नाही याचा बंदोबस्त त्यांनी करायचं ठरवल्याने माझा त्याला पाठिंबा आहे. आता जर बांधकामं करतील पैसे शॉर्टकटने मिळतील, पण भविष्य काळामध्ये जसे 16 लोकांना मृत्यू झाले तशा प्रकारे आणखी 15, 20, 25, 30 वर्षांनी लोकांना ते आपल्याला नको आहे. आणि म्हणून याच्या पुढे वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकाम होणार नाही आणि जे झालेलं आहे त्याला पुन्हा कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील आणि जे आता धोकादायक इमारतीमध्ये आहेत त्या लोकांचं स्थलांतर करून त्यांना वित्त म्हणजे फायनान्स करण्याची सुद्धा काही बँकांना हडको वगैरे ॲप लोकांना सांगून ते कर्ज पण बिल्डर आतमध्ये आता त्या बिल्डरला नोटीस महापालिकेने दिली आणि त्याने लोकांना नाही सांगितली त्याची सजा त्याला मिळाली आणि निश्चितपणे या घटकांनी लोकांच्या जीवनाशी जो खेळ केलेला आहे त्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीनं शासकीय वकिलांना सांगितलं जाईलच, परंतु अशा प्रवृत्तीच्या घटक आतमध्ये राहतील जेणेकरून भविष्यकाळच्या बिल्डर लोकांना तो धडा मिळेल. 140 इमारती धोकादायक आहेत त्या घटकांची यादी माननीय सूर्यवंशी साहेबांच्या आयुक्त महोदयांकडे आहे. आता म्हाडाच्या इमारती रिकाम्या आहेत त्याच्यातल्या काही खोल्यात दिल्या असतील. आता जितक्या होईल तर लॉटरी पद्धतीने त्या लोकांची लॉटरी काढू राहिलेल्या करता काही बिल्डर लोकांनी जर इमारती अधिकृत बांधल्या असतील त्या ठिकाणी त्यांना लोन वगैरे देऊन त्याचं स्थलांतर करण्याचा प्रयत्न. स्ट्रक्चर जे आहे सिस्टम त्याच्यामध्ये काम करायला पाहिजे आपल्याला. प्रॅक्टिकली स्ट्रक्चरल ऑडिट झालं असतं तर हा अपघात घडला नसता. दुर्दैवानं स्ट्रक्चरल ऑडिट न झाल्यामुळे हा प्रकार घडलाय. परंतु आता गतम न शोके माझं म्हणणं आहे का गेल्याचा जो दुःख आपल्याला आहे त्याच्याविषयी आता आणखी न चर्चा करता भविष्य काळामध्ये अशी न घटना घडेल
याच्याकरता आपण सतर्क या राहावं. ठिकाणी काल जे विश्वस्त करतो हे 5-7 दिवसाचे गणपती गेल्यानंतर या महानगरपालिकेचा जो वारू सुटेल दुष्ट विचाराच्या दुष्ट कृत्याच्या विरुद्ध हे थांबता थांबणार नाही. शेवट या गोष्टीचा अंत करून नंतर जी महापालिका यंत्रणा थांबेल. पण सर विरोधकांनी आरोपही केलेला आहे की पालकमंत्री 2 दिवस नाही आले. हे बघा, प्रश्न असा आहे की पालकमंत्री सुद्धा माणूसच आहे. माझ्या सख्या मावस भावाचं निधन झालं होतं. आता हे तर एक खाजगी बाब कोणाला सांगायची नसते, परंतु तुम्ही विचारला म्हणून आता आज मी आलोय. हा कलेक्शन उपकार करायला नाही आलो, हे कर्तव्य भावना आलो आणि कर्तव्य भावना आम्ही पुढे चालूच ठेवणार आहोत. सर मी आपल्याला मगाशी सांगितलं की हे 5 का 6 दिवसाचे आपले गणपती आहेत ना, जे आपण नॉर्मल बोलतो, त्याच्यानंतर जी मोहीम सुरू होईल त्यावेळेला तुम्ही कौतुक कराल की महानगरपालिकेची यंत्रणा त्या ठिकाणी अतिशय सुरेख काम करते. निलेश म्हात्रेंवर कारवाई होणार का? सीयूसी प्रमुख जे आहेत त्यांच्या अंदर संपूर्ण एरिया आहे आणि असं असताना सुद्धा अजूनही बांधकामं हे सुरू बघा, आहेत. हे एका दिवसात घडलेलं नाही. गेल्या 30-35 वर्षाची ही सगळी परिस्थिती आहे. त्या कालखंडात आयुक्त कोण होते, एडीटीपी कोण होता, त्या ठिकाणी म्हणजे एकूण यंत्रणा कोण राबवत होते, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जाईल. सध्या कार्यरत आहेत ना सर ते कोण निलेश म्हात्रे आता सध्या कार्यरत आहेत. हे बघा, ज्या त्यांच्या वेळेला अंडर आहे सगळं. पूर्ण चौकशी होईल त्याच्यामध्ये ज्याच्यावर दोष असेल ना त्या कुणालाही सोडलं जाणार नाही. ईडी मार्फत चौकशी करण्याचे आदेश देणार. नाही, आता इथे ईडीची काय गरज आहे? आपल्याला सुरुवातीला पहिल्या अनधिकृत बांधकाम झालंय त्याचा सगळा लेखाजोखा हो, आणि जर त्यांच्याकडे जास्त पैसे असतील 2 नंबरचे तर मला सांगा, आपण ईडीला पण सर आज